नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांची इच्छा होती की मी सकाळपासून माझी रुटीन शेअर करावा, तर म्हटलं चला आज मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे रुटीन आज मी दुपारपर्यंतच तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे 12 वाजेपर्यंत. आणि तुमचं म्हणणं होतं की संध्याकाळपर्यंत दाखवता तर एवढं मला शूट करायला जमत नाही. म्हणजे मी दुपारपासून तर एक अजून परत व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल, पण आता सध्या तरी मी तुम्हाला 12 वाजेपर्यंतच दाखवणार आहे. आणि मी पूर्ण शूट केलं पण असतं बरं का, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. पण काय झालेलं म्हणजे आज आहे ना अमावस्या पण आहे, तर भरपूर दुसरे कामं पण असतात, तर त्याच्यामध्ये व्हिडिओ खूप मोठा होऊन जाणार ना, म्हणून आहे ना मी आज तुम्हाला दुपारपर्यंतच दाखवते. तर सकाळी ना मी 6 वाजता उठत असते, म्हणजे 6चं माझं टायमिंगच असतो. अलार्म लावलं की नाही लावलं त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही मला. कसं असतं, आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय लागून जाते ना, तर कितीही आपल्याला आज उठायचं नाही, टिफिन बनवायचं नाही, मुलाला शाळा नाहीये, तरी पण आहे ना आपल्याला जाग येतेच. आणि माझं तसंच आहे. ज्या दिवशी सुट्टी असली ना त्या दिवशी पण मला 6लाच जाग येते आणि मला असं वाटतं की 6ला पण उठले तर मग सगळे घरातले कामं आपले पटकन आवरून जातात. म्हणून मी लवकरच माझा जो टायमिंग आहे ना त्याच्यामध्येच उठत असते. तर आज तर भरपूरपैकी मला कामं पण होते. म्हटलं चला सगळं आता हळूहळू करून आवरते. आणि 6ला उठले ना तर आरामात जरी मी कामं आवरले तरी माझे होऊन जातात. तर इथे ना किचन ओट्यावरचं पण थोडंसं आवरायचं होतं, म्हणजे घासायचं होतं मला. रॅक तो छोटा होता तो, म्हणून मी ते साईडला काढलेलं आणि ते आंघोळीला पहिले पाणी ठेवलेलं. झोप तर माझी न उठल्याबरोबर कधीच निघत नाही. थोडं मिनटं तरी मला तिथेच बसावं लागते आणि त्याच्यानंतरच मी कामाची सुरुवात करत असते. तर गॅसवर पाणी ठेवलं आधी, आणि आमच्याकडे ना म्हणजे गॅसवरच तापावं लागतं पाणी, दुसरं काही नाहीये, म्हणून कळशीमध्ये मी पाणी तापून घेत असते. आणि अजून आहे ना राजवीर काही उठत नाहीये, तोपर्यंत माझे बरेपैकी कामं आवरून जातात. त्याच्यानंतर त्याचं सुद्धा मला आवरून द्यावं लागते. तर म्हटलं चला पहिले माझं आवरून घेते. आणि स्वतःचं आवरून घेतल्यावर इतकं फ्रेश वाटते आणि एकदम छान वाटते बरं का. तुम्ही कधीही ट्राय करून बघा, सकाळचं लवकर उठून स्वतःचं आवरून आणि त्याच्यानंतर कामाची सुरुवात करा. किती दिवस छान जाते. माझं तर खूप छान जाते. सकाळी थोडंसं लवकर उठलो आपण तर दुपारी आपल्याकडे वेळ असतं, तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं आराम करू शकतो ना. पण मग सकाळचं आपण जर उशिरा उठलोय ना तर इतकं आळस येतोय, दिवस आपल्या कामात जातोय आणि खरंच वेगळंच होऊन जाते. माझ्यासोबत तर तसंच होतंय. म्हणून मला काय वाटतं, थोडंसं आपल्याला त्रास होतो सकाळचं उठायचं, पण नंतर आपलं दिवस खूप छान जातं. त्याच्यामध्ये सकाळी लवकर उठलेलं बरं नाही का. इथे ना माझं आवरून झालेलं होतं. आता लगेच किचनमध्ये आता राजवीरसाठी मी पाणी ठेवले, तोपर्यंत म्हटलं चला माझी गोळी सुद्धा घेते. आता ही उपाशी पोटीच घ्यावा लागते मला, म्हणून आहे ना सकाळचं न विसरता मी ना फ्रीजवर त्याला ठेवत असते, जेणेकरून माझी ना तिच्यावर नजर जातेच आणि मग मी घेते. नाहीतर आहे ना मी मेडिसिनच्या डब्यामध्ये टाकून दिली ना तर मला अजिबात लक्ष राहत नाही, नाश्ता होऊन जाते आणि त्याच्यानंतर लक्षात येते. असं करत करत मी बरेच दिवसानं खाल्लीच नव्हती, पण म्हटलं नाही आता तसं नाही करायचं. एक तर फ्रीजवर ठेवायची, नाही तर किचनमध्ये तर आपण नेहमी जात असतो आणि फ्रीजजवळ तर आपण नेहमी आपली नजर जातेच. मग त्याच्यामध्ये जर ती दिसली तर मग आपल्याला लक्षात पण येते की आपल्याला ही खायची आहे, आणि म्हणूनच मी फ्रीजवर ठेवते. तर इथे ना आता मला देवपूजासुद्धा करायची होती. म्हटलं चला राजवीरची अंघोळ होते तोपर्यंत ना मी देवपूजा करून घेते. आता सकाळचं ना म्हणजे मला ना हे काम करायला इतकं प्रचंड आवडतं, इतकं छान वाटतंय ना, घरात पटकन सगळे कामं आवरून देवपूजा झाली तर. आणि एखाद्या वेळेस राहून जाते, असं होतंय. म्हणजे रोज रोज सारखं नसतं आपलं, म्हणजे मी तुम्हाला सांगते की सारखी रुटीन नसते. एखाद्या वेळेस आपली तब्येत चांगली नसते किंवा दुसरे काही काम असतात किंवा कोणी आलेलं असतं, हे सगळे असतात ना, त्याच्यामध्ये ती देवपूजा मागं पुढे होते. पण माझ्याकडे जसं वेळ भेटतं मला सकाळचं तसं मी करून घेत असते. आणि 6ला उठले ना तर बरोबर मला वेळ पण भेटते. मला माहिती आहे की आपलं इतकं काम ह्या वेळेत होऊन जाणार आणि त्याच्यानंतर मग घरच्यांचं जे काही आवरायचं आहे ते आवरत बसलं तरी काय हरकत नाही. तर इथे छान अशी देवांना अंघोळ वगैरे घातली होती आणि तुम्ही म्हटले होते ना की ताई एक कापड ठेवत जा, तर मी कापड पहिल्यापासून ठेवलेले आहे. म्हणजे मी वेलवेटचे 2 कापड आणले होते, त्याच्यामधून ना भरपूर काही असे कट करून ठेवले, म्हणजे रोज चेंज सुद्धा करता येतात. आणि पुसायला एक वेगळं केलेलं आहे. तर ते त्या दिवशी काय झालेलं मी तुम्हाला सांगते. खूप घाई होती मला, गावाकडे जायचं होतं आणि इतक्या घाईमध्ये ना राजवीरच्या पप्पांचा पण खूप आरडाओरडा चालतो माझ्या मागे की लवकर आवर म्हणून. एखाद्या दिवशी जर नाही तू देवपूजा केली तर देव तुझ्यावर काय नाराज होणार आहे का, रुसणार आहे का, फुगणार आहे का, अशी त्यांची शब्द असतात. म्हणून इतकी घाई मी करत होते. पण मला ना पूजा केल्याशिवाय घरातून बाहेर पडणं ना आवडतच नाही पहिल्यापासून. तर असं वाटतंय की नाही, मी पहिले माझं कामावरून घेते आणि त्याच्यानंतरच जाणार. म्हणून त्या दिवशी ना मी देवांना ना अंघोळ जरी घातली होती पण पुसून काढलं नव्हतं, तसेच लावून दिले होते. आणि खरंच तुम्ही सांगितलं ना तसे खूप जास्त चिकट झाले होते. म्हणजे जर आपण तसेच लावून दिले ना देवांना तर मग लगेच ते म्हणजे पाणी वगैरे असतं ना ते तसले तिथे थांबून जाते आणि चिकट होतात. आणि तसेच माझे देवसुद्धा झाले होते. आणि माझ्याकडे ना सगळे पित्तळाची नाही आहेत, म्हणजे वेगळे धातूचे पण आहेत. त्यांना न पितांबरी लावायला चालत नाही. आणि अर्धे देव असे आहेत की त्यांना मी पितांबरी लावू शकते. तर पितांबरी लावली का लगेच निघून जातात आणि बाकीचे देव आहेत त्यांना फक्त पाणीनंच अंघोळ घालावं लागते. तर इथे ना आता मला फक्त रांगोळी काढायची होती आणि आज आहे ना दिवे वगैरे पण घासतात वगैरे सगळं काही करायचं असतं. पण
माझ्याकडे ना खरं सांगू तर एकच दिवा आहे. माझ्याकडे कोणतेच दिवे नाही आहे. फक्त मी ना जे पंथीचे मातीचे दिवे असतात ना आपले तेच वापरत असते आणि मी घेतले पण नाही बरं का. मला घ्यायला खूप आवडतात. पण हे मला ओरडत असतात, की "सगळं आपलं व्यवस्थित झालं, आपलं घर झालं, की तेव्हा तुला जे घ्यायचं ते घे. पण आता सध्या तरी तू काही घेऊ नको." म्हणून मी कोणतीच वस्तू घेत नाहीये आणि माझ्याकडं खरंच एकच दिवा आहे आणि त्यालाच मी स्वच्छ पहिले घासून घेतलेलं. म्हटलं चला आता पूजासुद्धा करून घेते आणि नंतर आहे ना जे कणकीचे दिवे बनवायचे आपल्याला ते नंतर बनवूया. पहिले घरातले कामं आवरून घेते. नाहीतर आहे ना कसं उशीर नको व्हायला, लेकरूला उशीर व्हायला नको ट्युशनमध्ये किंवा त्यांना पण उशीर व्हायला नको. हे घरचे कामं तर आपले नेहमी चालतच असतं. आपण जर संध्याकाळपर्यंत जरी केले तरी चालतंय. मला असं वाटतंय, की देवाचं काम अगोदर झालं, की त्याच्यानंतर आहे ना घरात इतकं प्रसन्न वाटतंय ना मला खूपच छान वाटतं. म्हणून मी अगोदर हे काम करून घेत असते. आता राजवीरचं आवरलं होतं. त्यालाही चहा, नाश्ता वगैरे सगळं पाहिजे असतं. म्हणून मी ना लवकर इथलं सगळं आवरून घेतलं. म्हटलं चला आता बाकीची राहिलेली पूजा किंवा जे काही मला कणकीचे दिवे वगैरे बनवायचे आहेत ते नंतर करूया. तर इथे ना लगेच किचनमध्ये आले. पहिले तर चहा ठेवायचं होतं आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते, की चहा आमचं आहे ना सगळ्यांचं सोबत असतं. म्हणजे मी जर लवकर पण उठले ना, तर मी एकटीसाठी बनवत नाही. मला असं वाटतं, की सोबत बसून चहा घेतलेलं खूप बरं. किंवा म्हणजे खूप वेगळं वाटतं, म्हणजे छान वाटतंय आम्हाला म्हणून आम्ही तसं चहा घेत असतो. आणि त्याच्यानंतरच मी ना टिफिन किंवा नाश्ता हे सगळ्या गोष्टी करत असते. तर इथे ना अगोदर सगळ्यांसाठी चहा ठेवून दिलं. म्हटलं चला आता लगेच इथं हे काम उरकून घेते. त्याच्यानंतर आहे ना कणिक वगैरे सुद्धा मळून ठेवत असते जोपर्यंत चहा उकळत नाही. एक-एक काम करायला गेले तर मग पटकन होतंय आणि जर आपण आहे ना असं विचार केलं, की नाही हे झाल्यावर नंतर बघूया, तर खूप जास्त उशीर होऊन जाते. आणि ही सकाळची धावपळ आहे ना माझी एकटीचीच नाही तर सगळीकडे तसंच असतं. म्हणजे पटापट सगळं आवरून द्यायचं असतं आपल्याला. नंतर आपल्याकडे भरपूर वेळ असतं. आता गावाकडची रुटीन वेगळी असते, पण इथली खूप वेगळी असते. म्हणजे टाईमावर सगळं पाहिजे, नाहीतर मग उशीर झाला की तसेच निघून जातात आणि मग आपल्याला पण बरं वाटत नाही, की आपण दिवसभर घरी राहतोय आणि ते बिना नाश्त्याचे, बिना टिफिनचे गेलेत. खरंच मला तर खूप वाईट वाटतं. म्हणून मला असं वाटतं, की माझी तब्येत चांगली असो की नसो, पण नाही ना सगळं व्यवस्थित झालंच पाहिजे. ते ना पहिले कणिक मळून एका साईडला ठेवून दिले, जेणेकरून आहे ना म्हणजे जोपर्यंत मी चहा घेते तोपर्यंत तो छान असं भिजल्या जातोय आणि चपात्यासुद्धा आपली छान येतात. तर म्हटलं चला आता निवांत बसून चहा घेते. तर मी ना नेहमी रोज आहे ना सकाळचं एखादा टोस्ट तरी खात असते किंवा खारी खात असते. हे चांगलं नाही बरं का आपल्या शरीरासाठी किंवा बाळासाठी. पण मला काय वाटतं म्हणजे सकाळचं ना थोडंसं जरी मी पोटात काहीतरी टाकलंय ना, तर मला बरं वाटतंय. आता ड्रायफ्रूट झाले, नारळ पाणी झालं, हे सकाळचं ना मला जमत नाही. उठल्याबरोबर जर मी घ्यायला गेले ना, तर मग मला ना खूपच अशी उलटीसारखं होतंय. म्हणून आहे ना मी पहिले ना थोडंसं चहा घेत असते आणि त्याच्यानंतर घेते. आता हे चुकीचं आहे. चहा तर सोडायलाच पाहिजे होतं मी. पण मला ना चहा सुटत नाही आणि दूध मला काही जास्त आवडत नाही. म्हणजे मी दूध वगैरे जास्त घेत नाही. आणि आपल्या शरीरासाठी दूध चांगलं आहे बरं का. चहा इतकं चांगलं नाहीये. मागच्या प्रेग्नन्सीमध्ये मला ना पूर्णपणे चहा बंद केला होता. ह्यावेळेस तर तसं काही डॉक्टरांना बोलले नाही. पण त्या टायमाला मला फक्त नुसतं दूध सांगत होते. म्हणजे चहा अजिबात घ्यायचं नाही. असतात काही कारणं वेगळे. तर मी ह्यावेळेस विचारलं होतं, पण डॉक्टर बोलले, की "तू सकाळचा चहा घेऊ शकते." तर मी 2 टाईम चहा घेत असते, सकाळ आणि संध्याकाळ 2 टाईम मला लागतोच आणि आणि नाही घेतलं ना, तर लगेच माझं डोकंसुद्धा दुखायला लागतं. तर इथे ना त्यांचा नाश्ता झाला, टिफिन झालं, सगळं माझं आता आवरून झालेलं होतं. आता लादी पुसायची होती. घरातलं सगळं पुसून काढलं. आता सीड्यासुद्धा राहिल्या होत्या. आता जास्त करून आहे ना, मी हे पुसत नाही. मला मागं पण कमेंट होती, की "ताई सीड्या वगैरे पुसत जाऊ नको." पण आपण कसे भाड्यानं राहतोय आणि एवढं जर आपण खराब करून ठेवले, तर आपल्याला कोण ठेवणार? आपल्याला सगळं तर व्यवस्थित करावंच लागेल ना. तर म्हणून आहे ना, मी सगळं म्हणजे 8 दिवसात किंवा 4 दिवसात हे सगळं क्लीन करत असते. तर सीड्या वगैरे क्लीन करून झाल्या. त्याच्यानंतर आता राजवीरसुद्धा आला होता आणि ट्युशनमधून आल्याबरोबर त्याला जेवायला पाहिजे असतं. तर तुम्ही ना मला पनीरच्या भाजीची रेसिपी विचारत होत्या, की "ताई शेअर कर" म्हणून. तर नक्कीच मी पुढच्या वेळेस करेल. ह्यावेळेस माझ्याकडून शक्य झालं नाहीये. पण पुढच्या वेळेस नक्कीच सांगेल मी तुम्हाला मी कशी बनवते. तर लगेच इथं राजवीरला जेवायला वाढलं आणि आता राहिलेले कामं परत आवरायचे होते. आता तुम्ही म्हणणार, की उंबरठा वगैरे सकाळीच असं म्हणजे हे करून घ्यायचं आहे, आता कशाला करतीये? तर काय झालं म्हणजे सकाळची खूप घाई असते. मी नेहमी तुम्हाला सांगते, मी ONRKमध्ये आहे, तर सगळं आपलं खाणं-पिणं, नाश्ता, पाणी सगळं हॉलमध्ये असतं. तर त्याच्यामुळे ना हे गोष्टी मला जमत नाही. म्हणून मी थोडंसं उशिरा करत असते. तर आज अमावस्या होती, दीप अमावस्या. तर नेहमी मी असं म्हणजे उंबरठ्यानं हळद न सारत असते. खूप चांगलं असतं. खूप पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरात येते आणि थोडंसं गंगाजल त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मिक्स करायचं आहे आणि पूर्ण असं सारून काढलं ना, तर खरंच खूप भारी वाटतं. घरात पण प्रसन्न वाटते आणि म्हणतात ना, असं काहीतरी आपण केलं की आपल्या घरात लक्ष्मी येते. तर खरंच बरं का, इतकं पॉझिटिव्ह वाटतं ना, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि बऱ्याचशा ताई करतात बरं का. मी खूप बघितलेलं आहे. म्हणजे बरेच ठिकाणी करतात आणि मी पण करते. मला खूप आवडतं असं सणासुदीचं आपण जर असं काहीतरी केलं तर. नेहमी तर आपल्याकडून होत नाही. माझ्याकडून मी नेहमी नाही करत बरं का, नाहीतर मी व्हिडिओमध्ये
व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असतं. काही असं विशेष दिवस असलं किंवा काहीतरी सणवार असलं तर नक्कीच करते. तर इथे छोटीशी रांगोळी काढायची होती दारामध्ये. आता नेहमी मी काढत असते, खूप सिंपल काढते. तुम्ही म्हणता ताई रांगोळीसुद्धा दाखवत जा. तर रांगोळी काढायला मला काही जागा नाही आहे. जशी येते तशी दारात छोटीशी काढून घेत असते म्हणजे उंबरठ्यावरच. आणि बाहेर जर काढली ना तर सगळी रांगोळीच होणार आणि पायाखाली येते आणि मग ती घरात पण तशीच होते. म्हणून मी काही जास्त मोठं हे करत बसत नाही. इथे ना राजवीरचे जेवण होईपर्यंत मला हे सगळं आवरून घ्यायचं होतं. कसं त्याचं स्कूलचं टायमिंग होतंय आणि हे कामं मी नंतर पण करू शकते. पण माझ्या लेकरूला ना उशीर व्हायला नकोय म्हणून त्याचं पटकन मला आवरून द्यावं लागते किंवा त्यांची पण चिडचिड होते. म्हणून आहे ना मी तसं करत नाही. पहिले त्याचं आवरून झालं की मग माझं बघते. तर इथं सगळं काही आता आवरून झालेलं होतं. त्याच्यानंतर मला आता दिवे बनवायचे होते. म्हटलं त्याचं जेवण चालू आहे तोपर्यंत माझे दिवससुद्धा बनून झाले पाहिजे. हे संध्याकाळी पण केलं असतं तर चाललं असतं. पण आमच्याकडं ना सकाळचंच करतात बरं का. बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे संध्याकाळचं करतात, पण आमच्याकडं ना सकाळचं करतात. आता लहानपणी ना आम्ही पहिले ना नदीवर जायचो, पूर्ण दिवे घासून आणायचो. इतके मोठे दिवे राहायचे किंवा म्हणजे सगळे जे काही आपण जे उजेड करतोय ना घरात म्हणजे वेगळे वेगळे कंदील वगैरे सगळं सगळं घासून आणायचो ए टू झेड आणि मग संध्याकाळची पूजा करायचो किंवा दुपारचं किंवा जसं वेळ भेटलं तसं. माझी आई म्हणते कधी पण केली तर चालते दिवसातून. खरंच पहिले दिवस आठवले ना तर खूप छान वाटते. तरी ते ना नाश्ता अगोदर मी करून घेतलं. म्हटलं नाश्ता जर नाही केला ना मी आता तर लगेच हे ना गळून पडणार आणि मेडिसिन पण घ्यायचे होते. गोळ्या घेणं माझ्यासाठी खूप गरजेचे आहेत म्हणून मी पहिले गोळ्या घेत असते. आणि ते ना त्याच्यानंतर म्हटलं चला आता दिव्यांना ना छान अशी पुंजून घेते. आता माझ्याकडे ना मी तुम्हाला मागं पण बोलले की एकच दिवा आहे जो मी देवाला लावते आणि बाकीचे दिवे माझ्याकडं ना मातीचेच आहे. तरी ते ना एकदम सिंपल पद्धतीने मी पूजा मांडली होती. म्हणजे पूजा पण म्हणता येणार नाही, दिवांची पूजा करून घेतलेली. आता बरेच ठिकाणी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने मांडत असतात आणि आमच्याकडे असंच साधं सिंपल मांडत असतात किंवा भरपूर दिवे असले की मग छान आपल्याला पूजा वगैरे सुद्धा मांडता येते किंवा भरपूर काही करता येते. डेकोरेशन करतो आपण, थोडेसे फुलं वगैरे आणतोय. पण माझी अशी काही अवस्था नाही आहे आता की मी बाहेर जाणार फुलं वगैरे घेऊन येणार. जसं जमलं तसं मी घरात जेवढ्या वस्तू आहेत त्याच्यात करत असते. तिथे ना राजवीरला उशीर होत होता शाळेत जायला. म्हटलं चला त्याचं ऑप्शन पहिले करून घेते. आता त्याच्याने इतके प्रश्न असतात ना तुम्हाला सांगते मी की म्हणजे जर आपण त्याला सांगितलं नाही ना तर तो विचारतच बसतोय की मग मी हे काय आहे, कशासाठी करायचं असतं, काय आणि कसं, हे सगळं इतकं विचारतोय ना. जोपर्यंत मी त्याला पूर्ण त्याची हे सांगत नाही ना तोपर्यंत त्याचं चालूच असतं. आणि मी पण सांगत असते बरं का, त्याला पण माहिती पाहिजे की आपण काय करतोय, कसं करतोय. तो म्हणतोय की मम्मी माझाच वाढदिवस नाही आहे, अजून काहीच नाही आहे, तू मग मला का ओवाळतेस. तर मी त्याला सांगितलं की आज दीप अमावस्या असते आणि ह्या दिवशी बाळांचं औक्षण करावं लागतंय. इथंच त्याचे प्रश्न थांबत नाही. मग कशासाठी मम्मी, यानं काय होतं, कसं होतं, हे सगळे प्रश्न असतात. म्हटलं बाळ तू आता शाळेत जाय, मी संध्याकाळी तुला सगळं सांगेल. खरंच आहे ना इतके प्रश्न आपण तर लहानपणी केले नसेल पण आताच्या लेकरांना खूप प्रश्न पडतात. तरी ते ना राजवीरला पहिले ना मी स्कूलमध्ये सोडून आले आणि त्याच्यानंतर आता मला हे कपडे धुवायचे होते. आता कपडे माझ्या अगोदर पण झाले असते पण खूप मोठे होते. म्हटलं वरती जाऊन मी निवांत कपडे धुणार आणि मग दुपारचं जेवढं वेळ असतं त्याच्यामध्ये एडिटिंग करणं किंवा व्हिडिओ अपलोड करणं याच्यामध्ये माझा वेळ चालले जाते आणि तोपर्यंत त्याचं स्कूलचं पण टायमिंग होतंय. आजच्यासाठी मी एवढंच घेतलं होतं. म्हणजे दुपारपर्यंत माझी रुटीन जे काय आहेत ना ते तुमच्यासोबत मी शेअर केली आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच मी प्रयत्न करेल की म्हणजे दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत पण मी तुमच्यासोबत माझी सगळी रुटीन शेअर करावा. तर नक्कीच आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तर चला बाय, इथेच एंड करते.